भिकाऱ्याने टॅक्स भरला हे वाक्य ऐकून तुम्हाला थोडंसं अजब वाटेल, पण दररोज भारतातले कितीतरी भिकारी हे सरकारला टॅक्स भरतात, म्हणून सरकारनं त्यांच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन केलं पाहिजे. पण सरकार हे विसरून गेले की हे जे भिकारी आहेत, या भिकाऱ्यांचा देखील आपण पैसा जमा करतो आणि त्या पैशामधून आपण आपलं सरकार चालवतो. या देशातल्या लोकांना असं वाटतं की आम्हीच टॅक्स भरतो आणि आमच्या टॅक्सवरती हा देश चालतो, पण असं नाही आहे. या देशातला प्रत्येक माणूस प्रत्येक दिवशी टॅक्स भरतो. हे भिकारी देखील याच्या टॅक्स भरतात आणि याच पैशावरती या देशातलं सरकार चालतं. आणि म्हणून सरकारने या भिकाऱ्यांच्या देखील मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन केलं पाहिजे. कारण आर्टिकल 21A मध्ये असं सांगितलेलं आहे की 6 ते 14व्या गटातील मुलांना हक्काचं, सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं पाहिजे. हे त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि याच मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करणं हे सरकारचं काम आहे. त्याच्यामुळं स्कूल ठीक करो हे जे अभियान सीजेपीने सुरू केलेलं आहे, त्या अभियानाच्या पाठीमागे या मुलांच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करणं हा देखील एक महत्वाचा उद्देश आहे. पण सरकार या सगळ्या बाबतीच्या मध्ये हात वर करायला लागलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की हे भिकारी आहेत, हे काय टॅक्स भरू शकतात, यांचाच खाण्याचा प्रश्न आहे. पण असं नाही आहे. हे भिकारी देखील टॅक्स भरतायत. मी तुम्हाला याचं गणितात सांगणार आहे की या देशातला प्रत्येक माणूस, प्रत्येक नागरिक, प्रत्येक भिकारी जो या देशामध्ये जिवंत आहे, तो प्रत्येक जण सरकारकडे टॅक्स भरतो. मी तुम्हाला सांगतो की हे लोक कशा पद्धतीने टॅक्स भरतात. आता तुम्हाला थोडंसं हे गणित समजून घ्यावं लागेल. आता तुमच्या समोर ह्या स्क्रीनवरती काही दिसायला लागलेलं आहे. काय माहिती आहे? हे आहेत बिस्किट. हे जे बिस्किट आहेत ना, हे बिस्किटाचा पुडा किती रुपयाला आहे माहिती आहे तुम्हाला? हा बिस्किट पुडा आहे 5 रुपयाला. 5 रुपयाचा बिस्किट पुडा प्रत्येक दिवशी कुठला ना कुठला एक भिकारी विकत घेतच असेल. कुठली ना कुठली एखादी व्यक्ती कुठल्या तरी दुकानामध्ये जाऊन काही ना काही वस्तू विकत घेत असेल. तर तुम्ही लक्ष द्या की याच्यामधून सरकारकडे किती पैसा जमा होतो, किती टॅक्स भरला जातो. आता मी या तुम्हाला बिस्किट पुड्याची किंमत सांगतोय की याची 5 रुपये किंमत आहे. पण या बिस्किट पुड्यावरती CGST आणि SGST म्हणजे स्टेटची आणि सेंटरची मिळून जी GST आहे ती आहे 18%. म्हणजे काय? तर या 5 रुपयामधले जवळपास 76 पैसे हे सरकारकडे जातात. हे लक्षात ठेवा. या बिस्किटाची किंमत जरी 5 रुपये असली तरी या बिस्किटामध्ये काय दडलेलं आहे माहिती आहे? इन्क्लुसिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस. म्हणजे काय? तर या बिस्किटाची मूळ किंमत आहे 4 रुपये 24 पैसे आणि याच्यावरती टॅक्स जातो GSTचा 76 पैसे. हे 76 पैसे आपण डिवाइड करतो आणि यातले अर्धे स्टेट गव्हर्नमेंटला देतो आणि अर्धे सेंट्रल गव्हर्नमेंटला देतो. त्याच्यामुळं एखादा भिकारी व्यक्ती जर एखाद्या दिवशी हा बिस्किट पुडा विकत घेत असेल तर तो देखील हे 76 पैसे टॅक्स भरतो. हा टॅक्स तो का भरतो हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. आता तुम्ही म्हणाल की हे झालं भिकाऱ्याचं उदाहरण, पण सामान्य माणसाचं काय? सामान्य माणूस तर बिस्किट खातोच खातो, पण तुम्ही ज्यावेळेस तुमचा दैनंदिन किराणा भरता त्यावेळेस तुम्ही देखील त्याच्यामधून काही ना काही टॅक्स सरकारकडे देत असता. आता इथे तुम्हाला दिसतंय की इथे एक काय आहे, तर हा एक पाम तेलाचा पुडा आहे. म्हणजे आपण जे घरी तेल वापरतो भाजीला, तो तेलाचा पुडा आहे. या तेलाची किंमत मार्केटमध्ये 180 रुपये आहे, जी आपण किमान महिन्याला एक तरी पुडा विकत घेत असतो. म्हणजे 1 किलो तरी प्रत्येक कुटुंबाला तेल लागतं. आता हे तेल जर तुम्ही बघितलं तर याची किंमत 180 रुपये मूळ किंमत आहे याची. पण ही किंमत देत असताना देखील याच्यामध्ये देखील काय म्हटलेलं आहे? इन्क्लुसिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस. म्हणजे काय? तर हा पुडा ज्यावेळेस तयार झाला ना, त्यावेळेस ह्याच्यामध्ये ते टॅक्स जमा होऊन याची किंमत 180 रुपये झाली. म्हणजे त्या तेलाची मूळ किंमत आहे 152 रुपये 54 पैसे आणि याच्या GST जाते 27 रुपये 46 पैसे. यातले अर्धे स्टेट गव्हर्नमेंटला जातात आणि अर्धे सेंट्रल गव्हर्नमेंटला जातात. म्हणजे 27 रुपये 46 पैसे हे तुम्ही एका तेलाच्या पुड्यावरती सरकारला देता. दुसरं मी एक उदाहरण तुम्हाला देतो. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही जर म्हणत असाल की आमच्या घरी तेलच खात नाही आम्ही, तर किमान मीठ तरी खात असाल. आणि मीठ जर खात असाल तर तुम्हाला असं दिसेल की या मिठाची किंमत मार्केटमध्ये 20 रुपयाला जर या पॅकेटची किंमत असेल आयोडाइज्ड सॉल्टची, तर या 20 रुपयापैकी हे इन्क्लुसिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस म्हणजे सगळे टॅक्स मिळून याची किंमत ही 20 रुपये आहे. या मिठाची मूळ किंमत आहे 16 रुपये 95 पैसे आणि याच्यावर जर 18% GST लागला तर त्याची किंमत 3 रुपये 5 पैशाने वाढते. म्हणजे याची टोटल किंमत होते 20 रुपये. यातले 3 रुपये 5 पैसे हे आपण कर भरतो.
आता हा कर का भरायचा असतो, सरकारला आपण का देतो हा पैसा? सरकार आपलं उत्पन्न जरी तेवढं नसलं तरी आपल्याकडून कुठल्या ना कुठल्या मार्गाने हे टॅक्स काढून घेते. आता टॅक्स का द्यायचा सरकारला? त्याचं कारण असं आहे की सरकारकडे आपण एक जबाबदारी दिलेली आहे की त्या सरकारनं आमच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करावं. म्हणजे या पैशामध्ये सरकारनं काय करायचं, तर मी तुम्हाला सांगतो, या पैशामध्ये सरकारनं तुमच्या माझ्या आरोग्याची काळजी घ्यायची. म्हणजे काय, तर सार्वजनिक हॉस्पिटल उभे करायचे, त्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला कमीत कमी किमतीमध्ये आमच्या जीविताचं संरक्षण करण्यासाठी सेवा द्यायची. हे सरकारचं काम आहे. कुठल्या पैशातून करायचे सरकारनं? जे 3 रुपये 5 पैसे आम्ही या मिठाच्या पुडावरती दिले, हे डेली भरतोय आम्ही, हे दररोज भरतोय. त्याच्यामुळं सरकारने याचं काम जे आहे ते करायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमचा मूलभूत अधिकार काय आहे, तर आमच्या मुलांना हक्काचं, सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे शिक्षण चांगलं देणं हे सरकारचं काम आहे. ते गाईच्या गोठ्यामध्ये किंवा कुठल्या तरी टपरीमध्ये बसून आम्हाला शिक्षण देऊन चालणार नाही, तर ते चांगलं शिक्षण आमच्या मुलांना मिळालं पाहिजे, याचा अधिकार आम्हाला राज्यघटनेने दिलेला आहे. आणि याच मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करण्यासाठी आम्ही टॅक्स भरतो आहे. जर आमच्या मुलांना हे शिक्षणच मिळत नसेल तर आम्ही टॅक्स का भरायचा, हा प्रश्न आहे. या देशातल्या श्रीमंत लोकांना असं वाटतं की आमचं इन्कम वाढलं म्हणून आम्ही टॅक्स भरतोय, पण या देशातला प्रत्येक नागरिक टॅक्स भरतो. जर एखादा व्यक्ती महिन्याला 3,000 रुपयाचा किराणा भरत असेल एखाद्या कुटुंबामध्ये, तर तुम्ही लक्षात घ्या 18% तो व्यक्ती किती पैसे सरकारकडे भरतो आहे. त्याच्यामुळं कुठलीही व्यक्ती ही टॅक्स भरत नाही असं म्हणू शकत नाही. या देशातल्या प्रत्येक व्यक्तीकडून सरकार कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये टॅक्स घेत असते, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे या टॅक्सच्या पैशामधून सरकारनं आमच्या आरोग्याचं संरक्षण करायचंय, कारण तो आमच्या जीविताचा अधिकार आहे. आमच्या शिक्षणाला, आमच्या मुलांना शिक्षण चांगलं द्यायचंय, कारण तो आमचा मूलभूत अधिकार आहे. जेवढे काही फंडामेंटल राईट्स आपले आहेत त्या सगळ्या राईट्सचं इथे प्रोटेक्शन करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारने 3 महत्वाचे अधिकार आमचे जपायचे आहेत. एक आहे लाईफ, दुसरं आहे लिबर्टी आणि तिसरं आहे आमची प्रॉपर्टी. या सगळ्या गोष्टीला आम्हाला प्रोटेक्शन द्यायचंय. माझ्या लाईफला म्हणजे माझ्या जीविताला प्रोटेक्शन द्यायचंय, माझ्या प्रॉपर्टीला प्रोटेक्शन द्यायचंय आणि माझ्या लिबर्टीला म्हणजे माझ्या स्वातंत्र्याला देखील प्रोटेक्शन द्यायचंय. म्हणून मी हा पगार तुम्हाला देतोय. जर समजा तुमच्या गल्लीमध्ये एखादा गस्त घालणारा म्हणजे रात्रीच्या वेळी गुरखा जर येत असेल, तर तुम्ही त्या गुरख्याला काय करता, महिन्याच्या शेवटी किमान 10 रुपये तरी देता. तुम्ही का देता? कारण त्याने तुमच्या गल्लीचं रात्री प्रोटेक्शन केलेलं असतं. सरकारचं हे काम आहे त्यांचं प्रोटेक्शन करणं. सरकार म्हणजे तुमच्या माझ्यावरती सत्ता गाजवायसाठी निर्माण झालेली व्यवस्था नाही आहे. त्या सरकारला आपण काम दिले की बाबा तू हे काम करायचंय, वॉचमन आहे तू सिक्युरिटी आहे आमची, आणि त्याच्यामुळं आम्ही तुमच्याकडे हे टॅक्स भरतो आहे. हे 3 रुपये 5 पैसे प्रत्येक वस्तूवर जे आम्ही देतोय ना तुम्हाला, हेच आमच्या मूलभूत अधिकाराच्या प्रोटेक्शनसाठी आहे. म्हणून आमच्या मुलांना चांगलं शिक्षण देणं, आमच्या आरोग्याची काळजी घेणं हे सरकारचं काम आहे, कारण ते आमच्या मूलभूत अधिकारामध्ये आहे. असे जेवढे मूलभूत अधिकार आहेत त्या अधिकाराला प्रोटेक्ट करणं हे सरकारचं काम आहे. पण सरकार जर ते करत नसेल तर पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही तुम्हाला बदलू, किंवा 6 वर्षाचा मुलगा जो राजीनामा मागतो आहे ना, त्याच्या पाठीमागचं कारण आहे की त्यानं बिस्किट खाताना तुमच्याकडे टॅक्स भरलेला आहे आणि म्हणून तो म्हणतोय की माझं पेपर प्रोटेक्ट झाला पाहिजे, इथल्या विद्यार्थ्यांची डोकी फुटली नाही पाहिजे, मला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. याच्यासाठी तो 6 वर्षाचा मुलगा व्यवस्थेला प्रश्न विचारतो आहे, कारण त्याने तुम्हाला त्याच्या बिस्किटामधलं एक बिस्किट काढून दिलेलं आहे, जे 76 पैशाला एक बिस्किट पडतं. ते बिस्किट त्यानं तुम्हाला दिलेलं आहे, त्याचा पैसा त्याने तुम्हाला दिलेला आहे. म्हणून त्याच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करणं हे त्याचं काम आहे. अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील, पण जास्त याची उदाहरणं न देता मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की नेमकं आपण टॅक्स कुठल्या रूपामध्ये भरतो, तो का भरतो, आणि आपल्याला सरकारला या 6 वर्षाच्या मुलाला देखील प्रश्न विचारण्याचा अधिकार का आहे. तुम्ही जर आमच्या ह्या टॅक्सचा पैसा जर भ्रष्टाचारामध्ये घालवत असाल, तुम्ही जर खात असाल, तर ही मुलं तुमच्याकडून राजीनामा मागितल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. कारण त्यांनी टॅक्स भरलाय, त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून ते तुमचा राजीनामा मागत आहेत. तुम्हाला नेमकं या टॅक्सच्या प्रोसेस बद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका. या प्रोसेसमध्ये आपण कुठे गुंततोय का, हा देखील प्रश्न आहे. त्याच्यामुळं तुम्हाला नेमकं या सगळ्या प्रक्रियेबद्दल, या टॅक्स बद्दल काय वाटते सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, पण या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.